कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. Hello children, how are you all? My name is Ravindra R. Madhale. Dear children, today we have one more poem for our discussion. And as you all know, in these videos, we are doing these videos because it can help you to do revision. Here we can't teach you the poem within 15 minutes. So we are just doing the revision. I hope it will help you do the revision at home. तर मुलांनो, आजचा जो चर्चेचा विषय आहे ती आहे कविता आणि त्या कवितेचं नाव आहे बॅलेड ऑफ द टेम्पेस्ट. मुलांनो, आपण ही कविता ऑलरेडी शिकलेली आहे. आपल्याला ह्या कवितेचं सारांश माहीत आहे. ह्या कवितेमध्ये जी कथा आहे ती आपल्याला ठाऊक आहे. ह्याची जी स्टोरी आहे ती आपल्याला अगोदरच कळलेली आहे. तरीसुद्धा 1-2-3 मिनिटामध्ये मी ही जी कविता आहे ह्याची समरी आपल्याला सांगणार आहे. आणि समरी सांगून झाल्यानंतर 10 मिनिटाने आपण त्या पोएमवरती जे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची आपण चर्चा करूया. तर सुरुवात करूया. कवितेचं नाव आहे बॅलेड ऑफ द टेम्पेस्ट अँड दिस पोएम इज रिटन बाय जेम्स टी फील्ड्स. मित्रांनो, आपल्याला माहित आहे ह्याच्या अगोदर आपण एक धडा शिकलेला आहे डिस्कवरी नावाचा. त्यामध्ये एक जहाज असते. जहाजमध्ये 50 नाविक असतात. त्याचा एक लीडर असतो कोलंबस नावाचा. तो कॅप्टन असतो. हे सगळं आपल्याला माहीत आहे. सेम टू सेम तशी स्टोरी ह्या पोएममध्ये आहे. इथं सुद्धा एक जहाज आहे. त्यामध्ये नाविक आहेत. त्याचा सुद्धा एक लीडर आहे आणि ते कुठेतरी प्रयाणासाठी समुद्रामध्ये निघाले. आणि समुद्रामध्ये जहाज असताना तिथे वादळ सुरू होतं आणि त्या वादळामध्ये त्यांची जहाज सापडते. तर अशा स्थितीमध्ये लोकांची परिस्थिती काय झाली, लोकांमध्ये कशा प्रकारची घबराहट सुरू झाली, ह्याचंच वर्णन ह्या कवितेमध्ये आहे. तर समरी आहे अशी की जहाज होते. जहाजमध्ये एक कॅप्टन होता. त्याची एक टीम होती. त्याचे मेंबर्स होते. त्याची क्रू होती आणि त्यामध्ये एक लहान मुलगी सुद्धा होती. आणि ही जहाज जात असताना मधोमध गेल्यानंतर वादळ सुटतं आणि वादळ सुटल्यानंतर मग एकदम भयानक परिस्थिती निर्माण होते. लोकांना वाटतं आता आम्ही जगू शकत नाही. जहाज हलत असते. जहाज आता काही वेळामध्ये जणू का ती जहाज बुडणार आहे असं लोकांना वाटू लागतं. सगळे घाबरून जातात. नंतर ते सगळे कॅप्टन असलेल्या एका कॅबिनमध्ये गोळा होतात. सगळे घाबरलेले. त्यांना आता हे लक्षात आलं की आता मी काही वेळच जगणार आहोत. काही वेळनंतर आमचं मरण नक्की आहे. तर इतके घाबरलेले होते आणि ते सगळे कॅबिनमध्ये जमा झाले. आता त्यामधले काही लोक देवासमोर हात जोडले आणि देवासमोर काहीतरी मागण्या घालू लागले. हात जोडून मागायला लागले. देवाला म्हणाले, देवा आता आम्हाला वाचव. आता आमचं रक्षण कर. तेवढ्यामध्ये वादळ आणि जोरात झालं. बाहेरून मोठं वादळ आणि समुद्राच्या लाटा जोरजोरात येऊ लागल्या आणि त्याच्या आवाजामध्ये ह्यांचा आवाज मग्न आणि त्यांचा आवाज कुठेही ऐकू येईना. असं झालं. सगळे घाबरून गेलेले. आता इतक्यातच त्याचा कॅप्टन आला आणि तो घाबरत घाबरत म्हणाला, आम्ही हरवलेलो आहेत. आम्हाला कुठं जायचं आहे हे ठाऊक नाही आणि आता पुढे काय होईल ह्याची कल्पना नाही. हे ऐकल्यानंतर तर पुन्हा त्या नाविकांना घबराहट सुरू झाली. आणखी ते घाबरले आणि तेवढ्यामध्ये त्या जहाजमध्ये जो कॅप्टन होता त्याची एक लहानशी मुलगी त्यामध्ये होती. त्या मुलीने आपल्या वडिलाचा हात आपल्या हातामध्ये धरला आणि त्या मुलीनं वडिलांना एक छोटासा प्रश्न विचारला. तर तो प्रश्न काय? ती म्हणाली, पप्पा, जसे जमिनीवरती देव असतात तसे समुद्रामध्ये नसतात का हो? ज्यावेळी लोकांनी हा प्रश्न ऐकला, ज्यावेळी लोकांनी नाविकांनी तिच्या गोष्टी ऐकल्या, तिचं वाक्य ऐकलं, त्यावेळी लोकांना थोडासा धीर आला. लोकांना वाटलं, नाही, ही जी मुलगी म्हणते ते खरं आहे. आता आम्हाला काही होऊ शकत नाही. देव आमच्याशी आहे आणि देव आमचं रक्षण
करणार आहे त्यांच्यामध्ये धाडस निर्माण होतं आणि ते जहाज चालू लागतात. नंतर काही वेळ गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची जी शिप होती, त्यांची जी बोट होती ती सुरळीतपणे येऊन पोचते. अशी जी आहे ही जी आहे कविता बॅलेड ऑफ द टेम्पेस्ट नावाची, त्याची संक्षिप्त होती समरी. आता महत्त्वाचं म्हणजे काय, ह्या पोयमवरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्याबद्दल आम्ही आता चर्चा करणार आहोत. एक तर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ह्याची समरी तयार करून ठेवू शकता. समरीला 4 अंकासाठी आपल्याला अगोदरच ठाऊक आहे आणि त्या 4 अंकासाठी आपण एक 8-10 ओळी सिंपलमध्ये असं लिहून त्याचे पाठ करू शकता. आता दुसरं म्हणजे 2 अंकाचे प्रश्न किंवा 3 अंकाचे प्रश्न सुद्धा ह्या धड्यावरती आपल्याला किंवा पोएमवरती विचारले जाऊ शकतात. आता बघूया की ह्या पोएमवरती कशा प्रकारे किती अंकाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे असा, व्हॉट वॉज द सीन इनसाइड द कॅबिन ऑफ द शिप ड्युरिंग टेम्पेस्ट. आता अगोदर सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहित असताना अगोदर आपल्याला तो धडा कंप्लीट समजलेला पाहिजे. त्यानंतर जे प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा अगदी अचूकपणे आपल्याला कळला पाहिजे. जर आपल्याला प्रश्नच कळला नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं फार कठीण होऊन जातं. त्यासाठी आपल्याला प्रश्न समजला पाहिजे. तर अगोदर प्रश्नाचा अर्थ समजून घेऊया. तर प्रश्नाचा अर्थ असा आहे, ज्यावेळी वादळ सुटलं त्यावेळी त्या जहाजमध्ये कशा प्रकारचं वातावरण होतं हे आपल्याला विचारलेलं आहे. आता अगोदर समरीमध्ये सांगितलेल्यासारखं ज्यावेळी वादळ आलं ते सगळे घाबरलेले होते. आता कधी त्यांचं मरण येईल हे गॅरंटी नव्हतं आणि सगळे घाबरून एका लहानशा कॅबिनमध्ये म्हणजे एका लहानशा रूममध्ये ते जमा झालेले. 1, 2, 3 ओळी अशा आम्हाला लहानशा लिहायच्या आहेत. तर त्या इंग्रजीमध्ये कसं लिहायच्या, तर हे बघा, ऑल द सेलर्स वेअर सिटिंग क्राउडेड इनसाइड द कॅबिन. हे लिहा पहिलं वाक्य. दुसरं वाक्य असं लिहा, दे वेअर स्केर्ड, दे वेअर अफ्रेड ऑफ द टेम्पेस्ट अँड दे कुडंट डेअर टू स्लीप. अशा 3 ओळी लिहिला की आपल्याला सहजपणे 2 अंक मिळू शकतात. तर मित्रांनो, दुसरा प्रश्न असा आहे, व्हॉट वॉज अ फिअरफुल थिंग इन द विंटर. आता त्यामध्ये भयानक चीज अशी काय होती ह्याच्याबद्दल लिहायचं आहे. तर भयानक चीज काय होती, वादळ. जे वादळ होतं तेच भयानक होतं हे आपल्याला लिहायचं आहे 2-3 ओळीमध्ये. कसं, द टेम्पेस्ट वॉज अ फिअरफुल थिंग इन विंटर असं लिहायचं. आता का, बिकॉज इफ द सेलर्स फेल इन द कोल्ड वॉटर ड्यू टू द विंटर दे वुड ऑल फ्रीज टू डेथ. का, तर हिवाळ्यामध्ये जर समुद्रामध्ये ते पडले तर त्यांचा मृत्यू होईल असं म्हणायचं आहे आपल्याला. 2 अंकाचा तिसरा प्रश्न असा येऊ शकतो, व्हॉट वेअर द फिलिंग्स ऑफ द सेलर्स इन द कॅबिन. आता जे कॅबिनमध्ये किंवा लहानशा एका खोलीमध्ये जमा झालेले जे नाविक होते त्यांची परिस्थिती, त्यांच्या फिलिंग्स, त्यांच्या भावना कशा होत्या हे आपल्याला लिहायचं आहे. आता ह्याच्याबद्दल तर चर्चा ऑलरेडी झालेलीच आहे की ते एका लहान कॅबिनमध्ये जमलेले, सगळे घाबरलेले, कुणालाही श्वासोश्वास घेण्या इतका सुद्धा साहस त्यांच्यामध्ये नव्हतं. असं आपल्याला काही 2-3 ओळी लिहायचं आहे. द सेलर्स वेअर सिटिंग सायलेंटली इन द कॅबिन, दे वेअर फुल ऑफ फिअर, इवन द ब्रेवेस्ट सेलर also held his breath in anxiety as the waves bothered the ship. असं तुम्ही ह्याचं उत्तर लिहू शकता. आता नेक्स्ट प्रश्न असा आहे, व्हॉट डिड द कॅप्टन से. आता वादळ आल्यानंतर आणि भयानक एक सीन निर्माण झाल्यानंतर तिथं कॅप्टन येतो आणि काहीतरी म्हणतो. ह्याच्याबद्दल चर्चा आपण केलेली आहे. तर कॅप्टन काय म्हणतो हे आपल्याला लिहायचं आहे. तर आपल्याला सांगितल्या प्रकारे ज्यावेळी वादळ येतं, जहाज हलत असते, बुडण्याची शक्यता असते, अशा भयानक स्थितीमध्ये कॅप्टन येतो आणि तो म्हणतो, आम्ही हरवलेलो आहे, आम्हाला दिशा कळेना असे झालेलं आहे, आम्ही कुणीकडे जातोय हे आपल्याला कळेना असं काहीतरी म्हणाला. हेच आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून लिहायचं आहे. काय लिहायचं, व्हाईल ऑल द सेलर्स वेअर सिटिंग सायलेंटली इन द कॅबिन they were all praying the Lord.
And at that time, the captain came down the stairs and shouted, "We are lost, and no one will save us. We are going to die." असं आपण लिहू शकतो. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट डिड द कॅप्टन्स डॉटर डू? जो कॅप्टन होता त्या कॅप्टनची एक लहान मुलगी होती हे आपल्याला ठाऊक आहे. त्या मुलगीने काय केले ह्याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. आता आपल्याला ठाऊक असल्याप्रमाणे कॅप्टनची जी मुलगी होती अशा भयानक सिच्युएशन मध्ये तिने मात्र घाबरली नाही. तिचा देवावरती भक्ती होती तिची आणि त्यामुळे तिला कशाचाही भय वाटलं नाही. हे सगळं आपल्याला लिहायचं आहे. तर कसं लिहायचं? द कॅप्टन्स डॉटर टूक हिज फादर्स हँड इन हर हँड्स अँड सेड, "डॅड, isn't there God upon the sea as on the land?" असं म्हणाले. तर मुलांनो, दुसरा प्रश्न असा आहे, व्हॉट वेअर द रिॲक्शन्स ऑफ द सेलर्स when they heard the little girl's words? काय आहे, ज्यावेळी त्या मुलीने तसे म्हणाले त्यावेळी बाकी सेलरांची प्रतिक्रिया कशी होती, त्यांना काय वाटलं, हे आपल्याला लिहायचं आहे. आता बघा, त्या स्टोरीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्या मुलीने वडिलांना तसा प्रश्न विचारल्यानंतर त्या नाविकांमध्ये एक धाडस निर्माण झालं. त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण झाला की आता आमचा जीव जाणार नाही. देव आमच्या मदतीला येणार आहे, आमची मदत करणार आहे आणि आम्ही आता मरू शकत नाही, असं तरच एक वातावरण आता त्यांच्यामध्ये निर्माण झालं. तर हे आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. कसं लिहायचं? When the sailors heard the little daughter's or little girl's word, they were filled with joy and energy. They realized that now God will protect them. God will never forsake them. So they rowed with vigor and they were able to reach the harbor. असे आपण लिहू शकता. आता ह्यानंतरचा प्रश्न असा आहे मुलांनो, व्हॉट डू यू अंडरस्टँड फ्रॉम द लिटल गर्ल्स वर्ड्स? ते जे वाक्य आहे त्या मुलीने म्हटलेलं, तो जो प्रश्न आहे विचारलेला, त्यामधून आपल्याला काय कळते, त्याचा अर्थ काय, हे आपल्याला विचारलेले आहे. तर ज्यावेळी ती मुलगी म्हणते, पप्पा, जसा जमिनीवरती देव असतो तसा समुद्रामध्ये नसतो का हो? आता ह्याचा अर्थ काय? म्हणजे इथे सुद्धा देव असतो आणि तो देव आपलं रक्षण करतो. देव सगळीकडे असतो, तो एकदम बलवान आहे आणि तो आपलं रक्षण करू शकतो, असं आपल्याला म्हणायचं आहे. तर हेच वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये अनुवाद करून असं लिहायचं आहे. कसं? द लिटल गर्ल हॅड इम्प्लिसिट फेथ इन गॉड अँड शी वॉज शुअर दॅट गॉड विल प्रोटेक्ट हर अँड द क्रू. He will never forsake those who believe him. The girl is sure that the God will take care of them. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकता. तर मुलांनो, हा जो धडा पोएम होता, ह्या पोएम मध्ये 2 अंकाचे प्रश्न जसे विचारले जाऊ शकतात त्या प्रश्नांची चर्चा आज आपण केलेली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.